आमच्या पाडळी गावच्या वतीनं आग्रहाची आणि नम्रतेची विनंती करीत आहे। धन्यवाद। हॅलो अजय बापू पाटील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजे उमाजी नाईक या सर्व महान मानवांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचे नेते आपले दैवत अविनाश भाऊंना विनम्र अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण अविनाश भाऊंवर प्रेम करणारे ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्ते, माझा तरुण बांधव सर्वजण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहात। आज मी खरं माझं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या माणसाच्या पोटी माझा जन्म झाला, कारण आज अविनाश भाऊ आपल्यातून जाऊन 15 वर्ष झाले आणि 15 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारा एवढा मोठा जनसमुदाय माझ्या पाठीमागे उभा आहे। खरं तर माणूस गेल्यानंतर आपण राजकीय मंडळींचं बघतो की माणूस गेल्यानंतर पुढच्या इलेक्शनला त्यांच्या कुटुंबातला माणूस निवडून येईल का नाही ही शंका असती, परंतु भाऊंच्या निधनानंतर 2 वेळा आपण सर्वांनी माझी आई वंदनाताईंना आपण निवडून दिलं, एकदा बिनविरोध दिलं, एकदा ओपन आरक्षण असताना सुद्धा, ओपन महिला आरक्षण असताना सुद्धा आपण सर्वांनी निवडून दिलं। त्याच्यानंतर गेली पंचायत समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीला सुद्धा आपण मोठ्या फरकाने निवडून दिलं। एवढं प्रचंड प्रेम तुम्ही अविनाश भाऊंच्या कुटुंबावर करता हे सर्व पाहून खरंच मन भारावून जातं। आजचा हा एवढा मोठा आपण सोहळा करतोय, एवढा आपण सर्वजण उपस्थित राहिलात, आपण सर्व नियोजन केलं, म्हणजे जेवणाचं असेल, इतर सर्व असेल, या सर्वांमध्ये कुठल्याही पुढाऱ्याचा 1 रुपया आपण घेतलेला नाही। हा सर्व खर्च हा लोकवर्गणीतून केलाय आणि हे सर्वजण या स्टेजवर बसलेल्या प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनातून, खरं तर आपली नेहमीप्रमाणे परंपरा असते की कुठलाही निर्णय घ्यायचा तर सर्व गावच्या प्रमुख मंडळींना आपण एकत्र बोलवतो, परंतु या प्रमुख मंडळींनी सांगितलं की ह्या वेळेचा निर्णय घ्यायचा तो तुला घ्यायचा आहे, तू काही निर्णय घे, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहे। म्हणलं असा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, तुम्ही जर का निर्णय घेणार नसेल तर सर्व गावच्या आपल्या कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि कार्यकर्ते निर्णय घेतील। परंतु सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आणि कार्यकर्त्यांनीच परत मला पेचात पाडलं की जो काही निर्णय घ्यायचा तो तुम्हीच घ्यायचा। आता खरं परिस्थिती अशी झाली की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार नाही। आपण ज्या पक्षासोबत जाऊ, म्हणजे तुतारी पक्ष, महाविकास आघाडी म्हणून इथे अरुणादेवी पिसाळ उमेदवार आहेत, महाविकास आघाडी करून मकरंद आबा उमेदवार आहेत, इतर अपक्ष उमेदवार आहेत। आपण ज्या उमेदवारासोबत जाऊ त्या उमेदवार आपल्याला प्रत्येकाला, म्हणजे माझ्या परस्पर प्रत्येकाला फोन येत असतील की तुम्ही मदत करा, तुमचं हे काम करू, ते काम करू, हा आमचा पाहुणा आहे, पाहुण्याकडून पाहुण्याला निरोप येतोय, किंवा इतर तालुक्यातील सुद्धा उमेदवार आहेत। मी आपल्या सर्वांना एक सांगेन की 20 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांना फोन येतील, सगळ्यांना निरोप येतील, पाहुण्या रावळ्यांकडून फोन येतील, परंतु आपल्याला निर्णय घ्यायचा आहे हा 21 तारखेपासून 5 वर्षापर्यंत आपल्याला जो सांभाळणार आहे
5 वर्ष आपली कामं जो करणार आहे त्याच्यासोबत आपल्याला जायचंय. आज भाऊ जाऊन 15 वर्ष झाली. 15 वर्ष आपण संघर्ष करत आलोय. 15 वर्ष प्रवाहाच्या विरोधात चाललोय. आता कुठंतरी आपली कामं मार्गी लागली पाहिजे. ही सर्व मंडळी आपण सर्वजण एक भावना घेऊन आलाय की आजपर्यंत आपण भाऊंवर नितांत प्रेम केलं, भाऊंच्या कुटुंबावर प्रेम केलं. आज आमची जबाबदारी आहे की माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यावर सुगीचे दिवस आले पाहिजेत. यासाठी आजचा हा मेळावा आपण घेतला. 1992 पासून आयरेगावच्या ग्रामपंचायत सदस्य, ते आयरेगावचे उपसरपंच, त्यानंतर 95ला भाऊ पंचायत समितीला उभे राहिले, 97ला उपसभापती झाले, 99ला सभापती झाले, 2002ला परत या पंचायत समितीचे सभापती झाले, 2007ला ताकदीने आपण एकत्र उभं राहून भाऊंला जिल्हा परिषदेवर जाण्याची पहिली संधी आपण निर्माण केली. त्याच्यानंतर 2010ला भाऊंच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्यानंतर तुम्ही आईला बिनविरोध निवडून दिलं. त्याच्यानंतर 2012ला पुन्हा एकदा जिल्हा परिषद लढवली, 2017ला पंचायत समिती लढवली. या सर्व 1992 पासून ते 2000 आताच्या 24 पर्यंत आपण सर्वांनी ताकदीने कुटुंबासोबत उभं राहिला. इथून पुढच्या काळात हा अविनाश भाऊंचा पोरगा तुमच्या सोबत ताकदीने उभं राहील. ज्या वेळी संघर्ष करायची वेळ येईल तुमच्यासाठी ताकदीने संघर्ष करील. वय कमी, अनुभव कमी, तुमच्या या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली जेवढं शक्य तेवढे प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आपण चांगला निर्णय घेऊ. ठीक आहे, प्रत्येकाला हा निर्णय पटेलच असं नाही. 4 लोकांची इच्छा असेल की आपण हा निर्णय घ्यावा, 4 लोकांची इच्छा असेल तो निर्णय घ्यावा, परंतु आपण एकालाच कुणाला तरी मतदान करू शकतो. आणि हे मतदान करत असताना आपल्यातील काही मंडळी नाराज होतील, परंतु त्या मंडळींची समजूत आपल्याला काढायची. आपल्याला 20 तारखेपर्यंत बघायचं नाही. पुढच्या 5 वर्षात जो नेता आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील त्या नेत्याचंच आपल्याला काम करायचंय. आणि तो नेता येत्या 2-3 दिवसात आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रमुख मंडळी बसून निर्णय घेऊ. यानंतर आपण सर्वजण, आपण ज्यांना नेते मानतो, आता मदनदादा असतील, जयकुमार गोरे भाऊ असतील, पक्षातील बाकी इतर ज्येष्ठ मंडळी असतील, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील, या सर्वांना विचारात घेऊन आपण जे काही मत व्यक्त केलं, आता हा मेळावा घ्यायच्या आधी आपण प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन बैठक घेतली. त्यामुळे प्रत्येकाचं मत काय आहे हे मत जाणलेलं आहे. येत्या 2-3 दिवसात आपण निर्णयापर्यंत पोहोचू. तोपर्यंत कुणीही गडबड करू नका. हा मेळावा झाल्यानंतर प्रत्येकाला फोन येतील, परंतु प्रत्येकाने एकच भावना ठेवा की गटाचा जो निर्णय होईल, अविनाश भाऊंच्या गटाचा जो निर्णय होईल, त्या निर्णयासोबत ठाम राहायची भूमिका घ्या. आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला ह्या 10 दिवसातला विचार करायचा नाही. पुढच्या 5 वर्ष आपल्याला जो आपली कामं करल, 15 वर्षाचा कॅटलॉग आपल्याला 5 वर्षात पुढच्या भरून करायचा आहे. त्यामुळं ताकदीने जी लोक नाराज होतील त्यांची समजूत काढून आपण प्रवाहात आपल्या गटात